मित्रांनो, जे आज मी पुढचं उदाहरण सांगणार आहे ते कापड क्षेत्रातलं आहे प्राइसिंगच्या रिलेटेड. आपल्या छोट्या दुकानदारांना प्राइसिंगबद्दल खूप इमोशनल अटॅचमेंट असते. जर मी जास्त प्राईस केलं, ओव्हर प्राईस केलं, तर माझे ग्राहक माझ्यापासून नाराज होतील. आता मी उदाहरण देतो की आपल्याकडे सध्या मिलचं वारं खूप आहे. प्रत्येक दुकानदार मोठं शोरूम टाकले की त्याला मिलचं नाव देतो. म्हणजे काय, याचा अर्थ तो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी होलसेल रेटमध्ये माल विकतोय. आता याचं उदाहरण असं की मी दिवाळीला ह्याच मिलमधून, एका नामांकित मिलमधून मी कपडे खरेदी केले माझ्या मुलासाठी. अनफॉर्च्युनेटली मुलाने ते कपडे घातले नाहीत, म्हणून मी ते रिप्लेस करण्याचा माझ्याकडे योग आला आणि मी ते कपडे परत घेऊन गेलो. नाहीतर मला हा स्कॅम कळलासुद्धा नसता. तुम्हाला हे सांगतो की त्यांनी प्राइसिंग केली होती मला त्यावेळेला ड्रेसला ₹2400 आणि तो डिस्काउंट करून मला ₹1400 विकला होता. आता सेकंड टाईमला ज्यावेळेला मी तो ड्रेस 1 महिन्याच्या आतमध्ये रिप्लेस करायला घेऊन गेलो की त्यांनी मला ₹1400 रिटर्न केले. मी त्यांना ते म्हणत नाही. पण सेकंडली ज्यावेळेला तो ड्रेस पुन्हा त्यांनी प्राइसिंगला, म्हणजे त्यांनी पुन्हा विकायला ठेवला, तर माझ्यासमोरच त्यांनी लेबल त्याच्यावरती अजून 40% कमी केलं. किती? 40% डिस्काउंट. म्हणजे 2400चा ड्रेस ऑलरेडी मी 1400ला घेतला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा 40%. म्हणजे विचार करा, ₹800-900 तो ड्रेस पुन्हा विकायला ठेवला होता. म्हणजे काय की प्रॉफिट ऑफ मार्जिन हे इतकं भयंकर ठेवलं गेलं होतं की माझ्या डोक्यात ती प्राईस 2400 म्हणूनच फिक्स झाली. का? तर माझा सेटअप असेल, माझं बाकीचं स्टाफ असेल, माझी सर्व्हिस करण्याची किंवा माझं ब्रँडिंग असेल, ह्या कारणामुळे मला असं वाटलं होतं की ही प्राईस ही त्याच्यासाठी राईट आहे. पण नंतर मी शॉक झालो की मी जो ₹1400 ड्रेस घेऊन गेलो होतो तो ₹800 विकायला सुद्धा पुन्हा तयार होता. आणि लकीली आम्ही सुद्धा जो रिप्लेसमेंट म्हणून ड्रेस आणला, तो सुद्धा त्यांनी दिवाळीला 1400ला विकला होता आणि त्यासुद्धा ग्राहकाने तो ड्रेस रिटर्न केला होता. का? फक्त आणि फक्त त्याच्याही मुलांनी हा ड्रेस घातला नव्हता म्हणून. आणि तो मला तो 1400चा ड्रेस पुन्हा ₹800ला भेटला. ध्यानात घ्या, म्हणजे आपण प्राइसिंग करताना, आपण एखाद्या ग्राहकाला प्राइस देताना इतकं ₹1-2चा विचार करतो आणि मिल प्रकरणामध्ये तुम्हाला 10 पट, 15 पट किंवा 20 पट प्राइस लावून दिली पण जाते. पण तुम्ही त्याला कन्व्हिन्स होता. याचं एकच कारण असतं की तुम्ही त्या ब्रँडवर विश्वास ठेवता आणि त्या मिल या शब्दावर विश्वास ठेवता. इथून पुढे लक्षात घ्या, बार्गेनिंग करायला विसरू नका. बार्गेनिंग सुद्धा तिथं अलाउड असते. मी बऱ्याचदा बघितलं की लोक कमी करून सुद्धा घेतायत. का? तर जर तुम्ही बल्क परचेस करत असाल तर तुम्ही कमी करून सुद्धा घेऊ शकता. गरज दोन्ही बाजूंनी पण आहे. प्राइसिंग किती केली आहे, किती ओव्हर प्राइस्ड केले हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. छोट्या दुकानदारांनी इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की मला प्रॉफिट ऑफ मार्जिन राहील असंच मला प्राइसिंग करायचं आहे. खूप सारं प्राइसिंग करा असं म्हणत नाही, पण तुमचा मेंटल ब्लॉक काढा की लोक माझ्यापासून, मी जर प्राइसिंग जास्त ठेवली तर नाराज होतील. ओके, धन्यवाद.